नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, VSMPSC अकॅडमीच्या या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. लक्षात घ्या, सगळीकडं टेट 2025 पवित्र पोर्टल नाव नोंदणी वरती भरपूर काही तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत आहे. पण लक्षात घ्या, पवित्र पोर्टल वरती नाव नोंदणी जी आहे ना, ती अजून सुरू झालेली नाही. लक्षात घ्या, बरोबर. मात्र शिक्षक भरतीसाठी लवकरच पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट सिरियसली घ्यायची आहे. तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जी तुमची टेटची परीक्षा आहे, ठीक आहे, ही टेटची परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर पवित्र पोर्टलवर तुम्ही नोंदणी करून शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. ओके, तर बघा, नोंदणी प्रक्रिया जी आहे ना, इथं पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की प्रथम पोर्टलवरती आपलं खातं तयार करावं लागेल. त्याच्यानंतर आवश्यक ती माहिती असेल, कागदपत्रे असतील, जसं की शैक्षणिक पात्रता, अनुभव, हे सगळं तुम्हाला भरावे लागेल. बरोबर. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं कोणती कागदपत्र लागणार, तर 10वी 12वी गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक लागतं. बरोबर. कधीपर्यंतची असावीत कागदपत्र, याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला छोटे छोटे हे जे व्हिडिओ आहेत इन्फॉर्मेशनचे, हे मिळून जातील. समजा जर कागदपत्र नसतील तर काय करावं. असे बरेच विद्यार्थी असतात की ज्यांच्याकडे काही कागदपत्र गहाळ असतात. जात प्रमाणपत्र असेल किंवा तुमचं शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी महाटेटचं गुणपत्रक असेल, पासपोर्ट आकाराचा फोटो, सही, एखादा तरी विद्यार्थी असा असतो की ज्याचं एखादं कागदपत्र गहाळ आहे. मग अशा वेळेस काय करावं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथे बघा, बाकी तुम्हाला शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट तर द्यायचंच आहे. ठीक आहे. मग शिक्षक भरती संदर्भात वृत्तपत्रामधील बातम्या आणि जाहिराती ज्या आहेत ना, त्या जाहिराती तुम्ही सतत पाहत चला, म्हणजे तिथून आपल्याला काय मिळते, प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळून जाते. पण जर तुम्हाला वेळ नसेल तर आपल्या चॅनल वरती तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. लक्षात ठेवा. ओके, आता इथं टेट 2025 आणि टेट 2022, जर 2022 ला तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम्हाला पुन्हा 2025 ला आता नव्याने नोंदणी करावी लागेल का? डेफिनेटली करावी लागेल. लक्षात घ्या. ठीक आहे, टेट 2025 आणि इथं टेट 2022. ओके, डीएड असाल, बीएड असाल, अपियर असाल, जे काय असेल ते असेल, तर इथं तुम्हाला तर इथे तुम्हाला, जर तुम्ही 22 ची दिली असेल तर तुम्हाला इथे नोंदणी करावी लागेल. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, आता डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, त्याची डेट असेल, किंवा एखाद्याचं डीएड झालंय, पवित्र पोर्टलला फॉर्म भरताना डीएड लिहायचं का, हा, हे सगळे क्वेश्चन जे आहेत ना तुमचे, हे सगळे क्वेश्चन मी तुम्हाला याचे आन्सर देणार आहे. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लिअर. चला, तर बघा, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यानंतर आपल्याला काही इन्फॉर्मेशन मिळते, ती म्हणजे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022. आता इथं आपण रेफरन्स घेतलेला आहे 2022 चा. तर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 दिलेल्या उमेदवारांना पवित्र प्रणालीवर स्वप्रमाणपत्र पूर्ण अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्राची यादी तुम्हाला इथं दिलेली आहे. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये बघा, उमेदवाराने टेट 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेले छायाचित्र किंवा अद्ययावत छायाचित्र. ओके, टेट 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेली स्वाक्षरी किंवा अद्ययावत स्वाक्षरी, महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबतचं अधिवास प्रमाणपत्र, ज्याला आपण डोमेसाईल म्हणतो, जातीचा दाखला, जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर, त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र. इथे बघा, जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असतं ना, ते पण तुम्हाला लागतं. त्याच्यानंतर बघा, समांतर आरक्षणासाठी, आता इथं बघा, हा जो समांतर आरक्षणाचा मुद्दा आहे ना, बघा, आता हे काही क्वेश्चन असतात विद्यार्थ्यांचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादा विद्यार्थी, त्याचा क्वेश्चन आहे की मी टेट, सी टेट, टेट याच्यामध्ये समांतर आरक्षण घेतलं नव्हतं. ठीक आहे, मग आता घेता येईल का? हे खूप मोठे क्वेश्चन आहेत विद्यार्थ्यांचे. लक्षात घ्या. किंवा इथं ओपन करा, ओपन, एसईबीसी, ईडब्ल्यूएस, ओबीएस, हे नक्की काय आहे, याच्यामध्ये नक्की अडचण काय आहे, हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि याचीही उत्तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मिळून जाते. 2022 आणि 2025, टेट 2022, टेट 2025, नक्की फरक काय आहे, हे 3 क्वेश्चन, हे 2 क्वेश्चन जे आहेत ना,
हे 2 क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. कारण आता जर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना चूक केली तर ती खूप महागात पडेल, लक्षात घ्या. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन करताना तुम्ही रजिस्ट्रेशन व्यवस्थित करावं. आता इथं आपण कंटिन्यू करूया की ही जी कागदपत्राची यादी आहे याच्यामध्ये समांतर आरक्षणाचा मुद्दा होता, बरोबर. ओके, बघा याच्यामध्ये दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र जर लागू असेल तर तुम्हाला हे लागेल. ओके, माजी सैनिक असल्याबाबतचं प्रमाणपत्र लागू असल्यास, पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र. आता इथे काय होतं, विद्यार्थी म्हणतात की सर ते माझ्या नावानं नाहीये, माझ्या पतीच्या नावाने आहे, माझ्या वडिलांच्या नावाने, असे पण विद्यार्थ्यांचे क्वेश्चन आहेत. तेही क्वेश्चन आपण पुढे बघूया, ठीक आहे. ओके, त्याच्या संबंधित काही स्पेशल जी आर पण आहे, ते जी आर देखील आपण बघूया. भूकंपग्रस्त असल्याबाबतचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबतचं विभागीय क्रीडा उपसंचालक यांची पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केल्याची पोच पावती. ओके, आणि जर अनाथ असाल तर अनाथ असल्याचं प्रमाणपत्र इथं तुम्हाला लागणार आहे, लक्षात ठेवा. तर ही कागदपत्राची यादी तुम्हाला 2022च्या रेफरन्सनी आपण इथं देत आहोत. त्याच्यानंतर बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, परीक्षेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, हे मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, परीक्षेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, शैक्षणिक अर्हताबाबत पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका लागू असल्यास, शैक्षणिक अर्हताबाबत पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका लागू असल्यास, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पदविका स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत बीएड, डीटीएड, याच्यानंतर तुम्हाला टीसीएच इत्यादी बाबतचे जे पदविका प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका जर लागू असल्यास ते तुम्हाला लागतील, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला बीएड, सेम डीएड आणि बीएडचा जो मुद्दा आहे तो बीएडच्या बाबतीत इथे तुम्हाला रिपीट होतोय. तर इथं सुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका लागणार आहेत. ओके, त्याच्यानंतर पदव्युत्तर पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत एमपीड नावाचं पदव्युत्तर प्रमाणपत्र आहे ना किंवा गुणपत्रिका लागू असल्यास तुम्हाला लागेल, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा राज्य ऑब्लिक केंद्र अर्हताबाबत प्रमाणपत्र लागू असल्यास तुम्हाला इथं लागणार आहे. ओके, क्लिअर, समजतंय, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं ही सगळी प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे. 10वी 12वी असेल हेही तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, ठीक आहे. ओके, आणखी काही विद्यार्थ्यांचे मुद्दे असतात बघा, की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं पाल्य असेल, स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा असेल, बरोबर, किंवा जनगणना कर्मचारी असतील किंवा निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचं प्रमाणपत्र असेल, तर हे सगळं तुम्हाला तिथं जर लागू असेल तर लागणारच आहे, लक्षात घ्या. आणि जे तुमचं फोटो आहे, पासपोर्ट साईज फोटो आपण म्हणतो, तो फोटो आणि जी सिग्नेचर आहे ना, त्याचा फॉर्मॅट जो आहे ना तो 100 KB मर्यादित साईज आवश्यक आहे. तिथे तुम्हाला अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे प्रॉपर कॉम्प्युटर सेंटर मध्ये जाऊन तुम्ही ही जी तुमचं रजिस्ट्रेशन आहे ना, ते रजिस्ट्रेशन तुम्ही व्यवस्थित करून घ्या, ठीक आहे. ओके, आता लक्षात घ्या, टेट 2025 डॉक्युमेंट याच्याबाबत अजून थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथं देते. टेट 2025 बघा, आता अपलोड करायचं नव्हतं, मात्र कधीच हवं होतं, ठीक आहे. अपलोड करायचं नव्हतं पण हवं होतं. तर आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे, म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुल्या प्रवर्गातील महिला वगळून. आता नॉन क्रिमिलियरचा इथं मुद्दा येतो. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सामाजिक आणि शैक्षणिक, लक्षात ठेवा. ओके, महिला वर्ग असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेला आणि ऑनलाईन अर्ज सादर, इथं तुम्हाला वैध असणारं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे, ठीक आहे. ओके, हा एक मुद्दा तुम्ही इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला आरक्षणाचा लाभ माहिती, जे कोणी महाराष्ट्राचे रहिवासी आहेत त्यांनाच आहे. इथं जो काही लोकप्रतिनिधित्व कायदा 50 आहे त्याच्यानुसार, ठीक आहे. ओके, क्लिअर. जर तुम्ही आरक्षणाचा दावा करत असाल तर इथं तुम्हाला उमेदवारांकडे नियम आदेशानुसार जी जाहिरात आहे त्या जाहिरातीला अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी जे अंतिम दिनांकापूर्वीचं वैध प्रमाणपत्र जे आहे ना ते उपलब्ध असणं गरजेचं आहे. हे सगळं तुम्हाला सांगितलं होतं, लक्षात घ्या. ओके, हे सगळं तुम्हाला सांगितलेलं होतं, क्लिअर. चला, आता टेट 2025 फॉर्म भरण्याचा कालावधी वगैरे आहे ते सगळं आपण ऑफिशियल वेबसाईट वरती बघितलेलंच आहे, लक्षात ठेवा, क्लिअर. बघा, खूप सारा गोंधळ आहे, विद्यार्थी कन्फ्यूज पण आहे. त्याच्यामुळं कन्फ्यूज होऊ नका, सगळीकडे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. फक्त प्रॉपर इन्फॉर्मेशन काय आहे ती तुम्ही समजून घ्या. आता नव्याने
आता इथं सूचना पत्रक एक आहे बघा 2022चं सूचना पत्रक आहे की कागदपत्र शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता हीच हवी, काळजी घ्या. ठीक आहे. नव्याने स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येतं की कागदपत्र अब्लिक प्रमाणपत्र, ठीक आहे. सूचना क्रमांक आहे तुम्हाला 14 आणि 15 जे मी तुम्हाला दाखवले, ठीक आहे. तर इथं 30/9/2023 पूर्वीचं असणं आवश्यक आहे. ओके, क्लिअर. आणि शेवटचा एक मुद्दा, उमेदवाराची शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेची जी प्रमाणपत्र आहेत ना, ती टेट 2022 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे 12/2/2023 पूर्वीची असणं आवश्यक आहे. तर या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला आता तुम्ही नव्याने रजिस्ट्रेशन करताय तर तुम्हाला तिथं काहीही अडचण येणार नाही. ओके, तर बाकीच्या ज्या क्वेश्चनचे आन्सर आहेत ते आपला एक व्हिडिओ उद्याच येऊन जाईल तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल नोटिफिकेशन ऑन करावी लागेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड डे, टेक केअर.